अहमदनगर शहरातील काटवण खंडोबा रस्त्याच्या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांसमवेत पाहणी केली आहे। आगरकर मळा या उपनगराला जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे काटवण खंडोबा रस्ता होय। या डीपी रस्त्याचं काम मार्गी लागावं यासाठी राज्य शासनाकडून सुमारे 7.5 कोटी मंजूर करून घेतले आणि महापालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदार देखील नियुक्त करण्यात आले। मात्र काही स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे 1 वर्ष होऊन देखील या रस्त्याचं काम अद्याप सुरू झालं नाहीये। तर आज नागरिकांसमवेत पाहणी करत रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे सारखाच रस्ता मोजून काम सुरू करण्यासाठी नागरिकांनी सहमती दिली आहे। काटवण खंडोबा हा रस्ता काँक्रिटीकरण होणार असून या भागाच्या विकासाला गती प्राप्त होत सुशोभीकरणाचं रूप प्राप्त होईल आणि स्थानिक नागरिकांच्या जागेला देखील मोठ्या प्रमाणात भाव वाढ होईल। तरी शहर विकासासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावं ही विनंती यावेळी केली। काटवण खंडोबा रस्त्यावरील खोकर नाला या ओढ्यावरील आरसीसी पुलाचं काम देखील मार्गी लागलंय। आज सकाळी आयुर्वेद चौक ते आगरकर मळ्यापर्यंत स्थानिक नागरिकांसमवेत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत मार्ग काढलाय। लवकरच स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून काटवण खंडोबा रस्त्याचं काम मार्गी लागणार असून त्यासाठी महापालिकेने देखील पाण्याची लाईन स्थलांतरित करून ठेकेदाराला काम सुरू करण्यासाठी मार्किंग करून द्यावं। तसेच एमएससीबीने देखील डीपी विद्युत खांब तातडीने स्थलांतरित कराव्या अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाला दिल्या। तर काटवण खंडोबा रस्त्याच्या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी स्थानिक नागरिकांसमवेत पाहणी केली। यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, नागरिक मंचचे अध्यक्ष सुहासभाई मुळे, प्राध्यापक माणिकराव विधाते, संभाजी पवार, विजय गव्हाळे, मयूर बांगरे, राजू जाधव, श्याम व्यवहारे, अशोक आगरकर, किसन व्यवहारे, विश्वास डांगे, गजानन ससाणे, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, नगर रचना विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तर यावेळी बोलताना सुहासभाई मुळे म्हणाले, कालच्या पावसानं पूर्णपणे बंद झालेला चिखलमय काटवण खंडोबा रस्ता या ठिकाणची आज प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्याचं काम मार्गी लावण्याची विनंती केली। काटवण खंडोबा रस्ता हा नगरमधील सगळ्यात महत्त्वाचा रस्ता असून तो गेल्या 75 वर्षांपासून दुर्लक्षित राहिलाय। आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेत या रस्त्याच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला। मात्र विकास आराखड्यातील 60 फूट रुंदीचा तो सगळ्यात मोठा रस्ता आहे आणि तो प्रत्यक्षात 10 फूट देखील अतिक्रमणांमुळे शिल्लक राहिला नाहीये। 7.5 कोटी रुपये मंजूर होऊन ट्रेझरीमध्ये येऊन पडलेत। त्याला 2 वर्ष पूर्ण झाले। या रस्त्याचं टेंडर काढून वर्क ऑर्डर काढून देखील 1 वर्ष पूर्ण झालंय। तो निधी पूर्णपणे काटवण खंडोबा रस्त्याला दिला गेला, मात्र त्याचा विनियोगच न झाल्याने गेल्या 2 वर्षांपासून पडून राहिलेल्या या निधीचे व्याजच 2.25 कोटी रुपये झाले। स्थानिक नागरिकांच्या आणि तेथील प्रत्यक्ष अतिक्रमण केलेल्या पुढाऱ्यांच्या देखील 1-2 मीटर जमिनीच्या विरोधामुळे एवढं मोठं काम आज अडून पडलंय। तर आता या रस्त्याचं काम मार्गी लागेल अशी आशा सुहासभाई मुळे यांनी व्यक्त केली। नमस्कार, मी सुहासभाई मुळे, जागरूक नागरिक मंचाचा अध्यक्ष। मित्रांनो, हा काटवण खंडोबा रस्ता म्हणजे नगर शहराचा सगळ्यात शॉर्टकट रेल्वे स्टेशनवर पोहोचणारा, अवघ्या 3 ते 4 मिनिटात दिल्ली गेटवरून रेल्वे स्टेशनवर पोहोचणारा सगळ्यात महत्त्वाचा विकास आराखड्यातला 60 फूट रुंदीचा रस्ता। पण गेल्या 78 वर्षापासून या रस्त्याला खडीचा आणि डांबराचा नैवेद्य मिळालेला नाही। जे काही झालं आहे ते अतिशय डागडुजी वरवर होत होती, परंतु आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून जवळजवळ 7.5 कोटी रुपये या रस्त्याला मंजूर झाले। त्यांनी माननीय अजित पवार साहेबांकडनं आणि त्यावेळेस मंत्रालयातून विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे आम्ही स्वतः चक्रा मारून आमच्या नजरेने पाहिलं की 7.5 कोटी रुपये मंजूर झाले। पण ते येऊन पडलेत आपल्या ट्रेझरीमध्ये गेल्या 3 वर्षापासून येऊन पडलेले आहेत। त्याचं व्याजच 2 कोटी रुपये झालं आहे, परंतु अजूनही त्या पैशाचा विनियोग होत नाही आहे। याला कारण की स्थानिक लोकांचं आणि स्थानिक पुढाऱ्यांचं याच्या पाठीमागचं असलेलं राजकारण, याला मीटर आणि 2 मीटर मागे पुढे सरकायचं का काय याच्यावरून असलेली रस्सीखेच। परंतु त्या लोकांना हे समजत नाही आहे की आपल्या दारातून जर का काँक्रीटचा रस्ता गेला तर 5 रुपयाची आपली वस्तू 500 रुपयाची होणार आहे आणि आपण 1 मीटर आणि 2 मीटरवर जर अडून बसलो तर आयुष्यभर हा रस्ता होणार नाही। परंतु याच्यासाठी आज माननीय संग्राम जगताप आमदार जे आहेत त्यांनी संपूर्ण मनपाचे प्रशासकीय कर्मचारी, मोजणी विभागाचे कर्मचारी, नगर रचना विभागाचे कर्मचारी यांना बोलवून त्या ठिकाणच्या सगळ्या अडचणी जाणून घेतल्या आहेत आणि आता तरी हा रस्ता मार्गे लागेल कमीत कमी असं वाटतंय। नगर शहरातला हा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे, सगळ्यात शॉर्टकट असा रस्ता आहे। तर हा रस्ता
सर्व नागरिकांनी सहकार्याने होऊ द्यावा. त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणि रस्सीकेस आणू नये अशी मी जागरूक नागरिक मंचातर्फे सर्वांना विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीजमध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर.